बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जंगलाचा प्रदेश असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात मुबलक प्रमाणात रानभाज्या उगवतात। मानवी शरीराला भरपूर पोषण देणाऱ्या या रानभाज्यांचं महत्त्व नागरिकांना पटवण्यासाठी कृषी विभागाअंतर्गत आत्मा कार्यालयाच्या वतीनं यावर्षी ही रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला। पाहूयात त्याची एक झलक। गडचिरोली म्हटलं की जंगल आणि जंगल म्हटलं की वेगवेगळ्या वनस्पती रानभाज्या या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये मिळतात। गडचिरोलीमध्ये अशाच काही रानभाज्यांचा महोत्सव या ठिकाणी भरलेला आहे। कृषी विभाग आणि आत्माच्या सहकार्याने पुढाकाराने हा महोत्सव या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो। आता यावर्षी जवळपास 6वं वर्ष आहे आणि या महोत्सवातून नेमका काय यांचा उद्देश असतो, काय याच्या मागचा हेतू आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर मॅडम। 2020 पासून आपण हा रानभाजी महोत्सव आयोजित करत असतो। हे महोत्सव आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपला जिल्हा नैसर्गिकरित्या वनस्पतींनी समृद्ध आहे। जंगलामध्ये ज्या निसर्गतः रानभाज्या आढळतात ह्या खास पावसाळ्याच्या सीझन मध्ये खूप जास्त प्रमाणात येतात आणि खूप चांगले विटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स या रानभाज्यांमध्ये असतात। ह्या कुणीही स्वतः उगवत नाही, त्या आपोआप जंगलामध्ये येतात, त्यामुळे यांना खास महत्त्व आहे आणि शरीरामध्ये ज्या छोट्या छोट्या कमी आहेत त्या ह्या रानभाज्या भरून काढतात। म्हणून शेतकऱ्यांच्या सोबतच ह्या रानभाज्या शहरी लोकांना माहित पडाव्या, एक लोकांमध्ये जनजागृती व्हावी रानभाज्यांची, त्या दृष्टीने आपण हा महोत्सव आयोजित करतो आणि तेवढीच विक्री पण शेतकऱ्यांची या महोत्सवाच्या माध्यमातून होते। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।